हॅलो मंडळी, तर ही रेसिपी ना मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केली, पण इथं नवीन घरात आल्यानंतर मुलांची जी पहिली डिमांड होती ती हीच होती, त्यांचे आवडते पराठे. तर इथं मिक्सरच्या जारमध्ये 5-6 लसणाच्या कळ्या, 5-6 मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, एक कांदा, एक टोमॅटो रफली चॉप करून त्यामध्ये जिरा आणि मीठ टाकून मी मिक्सरला लावून घेते. मी इथं पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि हे बघू शकता आपलं पेस्ट बनवून पण तयार आहे, एकदम स्मूथ आहे. आणि आता आपण पीठ घ्यायचं आपल्या अंदाजे जेवढं तुम्हाला लागेल आणि 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आपल्याला. त्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी छान चाळून घेतलं. लगेच बारीक चिरलेलं पालक त्यामध्ये मिक्स करून टाकायचं आपल्याला आणि एकजीव केल्यानंतर आता यामध्ये आपला जो आपण मसाला केलेला आहे, जो पेस्ट, तो पण टाकून द्यायचा आहे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये एकदमच पाणी जास्त ओतायचं नाही आहे, तर इथं थोडंसं पाणी, अगदी थोडंसं पाणी घेतलं आहे मी. पालकचं स्वतःचं पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाणी काही जास्त लागणार नाही आहे. आणि असं बघू शकताय तुम्ही, थोडंसं कडकसरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं, जास्त सॉफ्ट नाही करायचं आहे. वरून थोडंसं तेल लावून अजून 2 मिनटं मळून नंतर लगेच याला एक 10 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं. छान असं रेस्ट होतो. लगेच तावा ठेवला, त्यावर मस्त पराठा आपला टाकून दिलेला आहे आणि हा पराठा ना खूप छान लागतो, जरा टेस्ट वेगळीच येते. आणि इथे लगेच आता लेकरांना लागली होती सकाळी सकाळी भूक, तर म्हणलं चला त्यांची ताट रेडी करूयात. मस्त सॉस, दही आणि इथं ताट रेडी आहे. आणि श्रेयाला काय दम पडेन असं झालं होतं, तिला फार जास्त भूक लागली होती म्हणून ताट घेऊन कशी जाते बघा. आणि तेवढ्यात तिच्या मैत्रिणी आल्या तिच्यासोबत नाश्ता करायला. तर इथं सान्वी आणि वैशू दोघी पण मस्त खात आहेत आणि सान्वी बघा सॉस चाटत बसली